आणि पुढारी न्यूजवरती आता वेळ झाली आहे ती चरखेचा धुरळा उडवण्याची। राजकारणामध्ये कुणी कुणाचा कायमचा मित्र नसतो आणि कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो, हे वाक्य अगदी अलीकडच्या काळामध्ये राजकारणावरती चर्चा करताना आपण अनेकदा ऐकलेलं आहे। पुन्हा त्याच वाक्याची आठवण होण्याचं कारण म्हणजे आजचा सामनामधनं झालेलं मुख्यमंत्री देवाभाऊ यांचं कौतुक। मग सामनातलं हे कौतुक पाहून नागपुरातल्या ठाकरेंनी फडणवीसांना दिलेल्या बुकेची झालेली आठवण, वाल्मिक कराडच्या अटकेनंतर नार्वेकरांनी मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाची केलेली पोस्ट, ठाकरेंच्या सामनाच्या बदलत्या भूमिकांचं भाजप नेत्यांकडनं झालेलं कौतुक, हे सगळं बघून असं चित्र तयार झालंय की भाजप आणि ठाकरे यांच्यातला निवडणुकीतला सामना आता संपलाय आणि दिलजमाईला सुरुवात झाली। आणि म्हणूनच या विषयावरती आपल्याला बोलावं लागेल की याचे अर्थ नेमके काय आहेत आणि याच विषयावरती आहे आज आपला चर्चेचा धुरळा। आधी सामना, आता दिलजमाई। आणि याच विषयी बोलण्यासाठी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक आपल्यासोबत आहेत आणि त्यासोबतच शिंदेच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतलताई म्हात्रे आपल्यासोबत आहेत आणि थोड्याच वेळामध्ये जयेश वाणी ठाकरेंच्या शिवसेनेचे समर्थक हे सुद्धा या चर्चेमध्ये आपल्यासोबत असतील। चर्चेला सुरुवात करत असताना मी सगळ्यात आधी जातोय तो शीतलताईंकडे। त्यांना मला विचारायचं आहे की 2.5 वर्ष शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हा कधी अशी कौतुकाची थाप सामन्यानं दिली नाही, मात्र आता अर्थात देवाभाऊंचं कौतुक झाल्यामुळे तुमच्या सरकारचं कौतुक झाले त्यामुळे त्याबद्दल आनंद असेलच, पण एक मनामध्ये सल वाटते का की म्हणजे इतकं जर का मन मोठं दाखवायचं होतं तर 2.5 वर्षाच्या काळात एकदा दाखवता आलं असतं? शीतलताई, पहिली प्रतिक्रिया। आणि उत्तर ही दोन्ही तुम्हीच दिलेली आहेत आणि बरं। अगदी आमच्या मनातल्या ज्या काही गोष्टी होतात या तुम्ही बोलून दाखवलेल्या आहेत। कसं आहे की संजय राऊतजी हे विश्वप्रवक्ते आहेत, आम्ही त्यांना प्रेमाने विश्वप्रवक्ते म्हणतो आणि महाज्ञानी आहेत ते। त्यांना प्रत्येक विषयावर प्रचंड ज्ञान आहे, प्रत्येक विषयांवर त्यांना बोललं पाहिजे। पण पण मला असं कुठेतरी वाटतंय की असं आम्ही ऐकलंय, म्हणजे आम्हाला खरं माहिती नाही, तुमच्याचकडून ऐकलंय की मातोश्रीवर त्यांना काही प्रसाद मिळाला, धम्मक बरं लाडू आणि बरं। काही चापट पोळ्या मिळाल्या असं आम्ही ऐकलंय। त्याच्यानंतर आलेली ही उपरती आहे का? आणि शेवटी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचं त्यांनी कौतुक केलं, म्हणजे पर्यायाने महायुतीचंच कौतुक केलेलं आहे असं आम्ही मानतो। परंतु कुठेतरी हा मनाचा कद्रूपणा आहे की आधीच्या मुख्यमंत्र्यांना तुम्ही घटनाबाह्य बोलायचं, त्यांना मिंधे म्हणायचं आणि दुसरीकडे एक अकेला देवेंद्र क्या करेगा पासून देवेंद्रच सब करेगा इथपर्यंतची ही वाटचाल ही कुठेतरी स्वतःच्या पायाखालची वाळू सरकल्याची एक नांदी आहे का? कारण ज्या पद्धतीने त्यांची लोक सोडून चालले, संभाजीनगर मधून आताच मला कळलं की महापौर घोडिले आहेत, हे सोडून चाललेले आहेत। त्याचप्रमाणे तुम्ही साळवींबद्दल ऐकतायत, तर अशा पद्धतीने आपली लोक आपल्याला हळूहळू सोडून चालली आहेत आणि ही पडझड कुठेतरी थांबवण्यासाठी कुठेतरी आम्ही सुद्धा कदाचित बीजेपी बरोबर जाऊ शकू किंवा आमचं काहीतरी त्यांच्याबरोबर चांगल्या पद्धतीचं रिलेशन आता डेव्हलप होत आहे असं सांगून कार्यकर्त्यांना थांबवण्याचं कुठेतरी हे काम, हे खोटं नरेटिव्ह पसरवण्याचं काम यांनी सुरू केलंय। पण तरी सुद्धा देर से आहे दुरुस्त आहे, तुम्ही काही कारणास्तव का होईना फडणवीस साहेबांचे आभार मानलेत, पर्यायाने महायुतीचे आभार मानलेत, कुठेतरी कामाला सुरुवात करताना हेच योग्य काम करत आहेत असं तुम्हाला वाटायला लागलं, हेही नसे थोडके। बरं, म्हणजे तुम्ही या कौतुकाचंही स्वागतच करताय। मी भाजपच्या विश्वास पाठक यांच्याकडे जातो, मला त्यांच्याकडनं आधी पहिली प्रतिक्रिया घेतो। विश्वासजी, आजचं जे कौतुक झालेलं आहे सामनामधनं त्यावरती अर्थातच तुमची पहिली प्रतिक्रिया आणि मग मी पुढे या चर्चेला सुरुवात करतो। बघा, सामना त्याचे अग्रलेख आणि संजय राऊत यांची जनमानसामध्ये फार काही विश्वासार्हता नाही आहे। बर, आज त्यांनी काही म्हटलं असेल, देवेंद्रजी त्याच्याबद्दल धन्यवाद दिलेले आहे। आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी देखील म्हटलं आहे की आम्ही त्यांचं स्वागत करतो। तर हा आमच्याकडनं एक प्रोटोकॉल म्हणून आम्ही त्याला रेसिप्रोकेट केलेलं आहे। मात्र संजय राऊत जे बोलतात त्याची विश्वासार्हता काही नाही, त्यामुळे केवळ ते आज त्यांनी असं लिहिलं याचा अर्थ खूप याच्यातनं अर्थ काढणं असं अजिबात नाही। आधी त्यांनी त्यांच्या पक्षाने याचं उत्तर द्यावं की 2019 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर का खुपसलं, त्यानंतर एकनाथराव शिंदेंना नंतर पुढाकार घेऊन
पण बाळासाहेब विश्वास ठाकरेंच्या पाठकजी, विचारावर परत तुम्ही शिवसेनेत सविस्तर बोला. जावं मला फक्त आणि तुम्हाला एवढा भारतीय प्रश्न जनता विचारायचा आहे. तुम्ही जी सुरुवातीची मांडणी केली त्यामुळे विचारायचं आहे मला, तो मी त्यासाठी तुम्हाला थांबवतो. पुढे तुम्ही सविस्तर बोला. बावनकुळे जे तुमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते आज प्रतिक्रिया देताना असं म्हणलेत की आमच्यासाठी हा आनंदाचा दिवस आहे. अनेक दिवसांपासून आम्ही वाट बघत होतो की ते चांगलं कधी लिहितील. म्हणजे तुम्ही ज्या वर्तमानपत्राच्या विश्वासार्हतेविषयी प्रश्न उपस्थित करतायत, त्या वर्तमानपत्रामध्ये जे काही लिहून आलेलं आहे, जी काही कौतुकाची थाप पडलेली आहे, त्याच्याविषयी तुमच्या प्रदेशाध्यक्षांनी इतक्या मोकळेपणानं, इतक्या खुलेपणानं, इतक्या आनंदानं प्रतिक्रिया दिलेली आहे. म्हणून मला जरा थोडंसं कन्फ्युजन झालं, म्हणून विचारलं. आनंदाचा दिवस आहे? कन्फ्युजन काय नाही. एक राजकीय डिप्लोमॅसी किंवा राजकीय स्टेट्समनशिप ज्याला म्हणतात, त्याप्रमाणे आमच्या अध्यक्षांनी त्याला उत्तर दिलेलं आहे. याचा अर्थ संजय राऊतांच्या पूर्ण विचारांमध्ये बदल झालेला आहे किंवा त्यांनी चष्म्याचा नंबर करेक्ट केलेला आहे असा एकदम काढता येत नाही. त्यांनी जी काही भूमिका मांडली त्याच्या फक्त एक मर्यादित रूपामध्ये आमच्या अध्यक्षांनी त्याला उत्तर दिलेलं आहे. माझा मुद्दा हाच आहे की शिवसेना खरंच बदलली आहे का? समजा बदलली असेल तर 2019 मध्ये त्यांनी पाठीत का खंजीर खुपसला? एकनाथरावांना का पुढाकार घेऊन परत बाळासाहेबांच्या विचारांवर जावं लागलं? म्हणजे शिवसेना आहे म्हणून त्यांनी जो पुढाकार घेतला आणि आमच्यासोबत ते आले, या सर्वांची त्याला उत्तर द्यावं लागतील. आता त्यांनी एकदा बरोबर म्हटलं, यांना कुठेतरी उपरती झाली असेल. ज्या प्रकारे यांना सपाटून मार मिळतोय, ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंची जी काही भूमिका चुकीची होती त्याहीपेक्षा जास्त संजय राऊतांनी शिवसेनेचा घात केला, नुकसान केलं असं शिवसैनिकच सांगतात आहे. त्यामुळे मध्यंतरी जे काही घडलं त्याच्यात जर संजय राऊतांचं असं मतपरिवर्तन झालं असेल तर आम्ही त्याचं स्वागतच करतो. पण आपल्याला थोडा काळ वाट पाहावी लागेल. त्यांचा स्वभाव, त्यांची स्टाईल, शिवसेनेची इनकन्सिस्टंट भूमिका, या सगळ्या गोष्टी एका अग्रलेखाच्या माध्यमातून त्याला आपण तोडू शकत नाही. बरोबर. त्यामुळे अर्थातच याकडे बघावं लागेल. जयेश वाणी जे ठाकरेंच्या शिवसेनेचे समर्थक आहेत ते आपल्यासोबत आहेत. मी त्यांच्याकडे जातो प्रतिक्रियेसाठी. जयेश वाणीजी, यातनं काय याचा अर्थ घ्यायचा? म्हणजे काय म्हणायचं, एक कौतुक केलं इथपर्यंत याकडे मर्यादित म्हणून बघायचं की ही टाळी आहे म्हणून याचा अर्थ काढायचा? तुमच्याकडनं थोडी स्पष्टता येऊ द्यात. नाही, मला असं वाटतं की ह्याच्याकडे दोन्ही गोष्टींनी बघायचं नाही. ह्याच्याकडे बघायचं महाराष्ट्राची संस्कृती म्हणून. झालंय काय, गेल्या 10 मग ही संस्कृती 2.5 वर्ष कुठे होती असंही विचारावं लागेल ना. मग शीतलताई हसतायत. तुम्ही हे जे पहिलं वाक्य म्हणलात ना, तुम्ही नव्हतात तेव्हा त्यांनी ते शल्य बोलून दाखवलं आणि आता तुम्ही हे पहिलं वाक्य म्हटल्यानंतर आपसुक एक हसू त्यांच्या चेहऱ्यावरती मला दिसतंय. म्हणून तुम्हाला विचारतो की ही 2.5 वर्ष कुठे होती असं त्यांनाही प्रश्न पडेल. बरं, माझी आपल्याला छोटीशी विनंती अशी आहे, अत्यंत विनम्रपणे. माझं बोलणं झालं की आपण काउंटर. हो, अगदी अगदी अगदी. मी फक्त अगदी तुम्ही पूर्ण करा. जी, माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की ही महाराष्ट्राची संस्कृती आहे की चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे आणि ते म्हटलं यावेळेस. यात चूक काय आहे? म्हणजे मागे का म्हटलं नाही आणि आज का म्हटलं, हा काय प्रश्न असू शकतो का? मला असं वाटतं की बुद्धीचं दिवाळखोरपण आहे हे असं म्हणणं की तुम्ही काल का मी स्तुती केली, आज का केली. अरे मला आज करावीशी वाटली म्हणून मी आज केली, मी काल केली नव्हती म्हणून मी आजच स्तुती करायची नाही, असा काही नियम आहे का? एखादी गोष्ट चांगली वाटली, ऐकून घ्या, पूर्ण ऐकून घ्या. तर मला माझी एवढी विनंती, आपण काउंटर क्वेश्चन करा मला नक्की, मी कुठेच पळून जाणार नाही. आपण फक्त माझं होऊ देत पूर्ण, अगदी मला 1 मिनिट तरी सलग द्या. जी, माझं असं म्हणणं आहे की ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. संस्कृतीला साजेशा गोष्टी घडलेल्या आहेत. यापूर्वी सुद्धा जेव्हा आम्ही सत्तेमध्ये सहभागी होतो भारतीय जनता पार्टी बरोबर, त्यावेळेस आम्ही त्यांच्यावरती टीका केलेली आहे. मग त्यावेळेस सत्तेत असताना टीका केली म्हणून त्यावेळेस आम्हाला दोष दिला गेला होता का? तर नाही, अनेक भूमिका अशा होत्या की उद्धव साहेबांनी त्या भूमिका भारतीय जनता पार्टीपेक्षा वेगळ्या घेतल्या होत्या, तेव्हा त्या वेगळ्या वाटल्या. सत्तेत असूनही आता विरोधात असून जर एखादी गोष्ट चांगली वाटली आणि त्याचं समर्थन केलं तर हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून आहे. माझं शेवटचं वाक्य मी पूर्ण करतो, तुम्हाला काउंटर क्वेश्चनसाठी वेळ देतो. प्रश्न माझं शेवटचं म्हणणं फक्त एवढंच आहे की गेल्या 10-12 वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये ही परिस्थिती आली आहे की कुणी जरा चांगलं म्हटलं की त्या बाजूला गेला आणि थोडं जरी आपल्याला चांगलं म्हटलं तर आपल्या विरोधात आहे. राजकारण म्हणजे शत्रुत्व करण्याची जागा नसते. हे भारत पाकिस्तान नाहीये ना. देवेंद्र फडणवीस पाकिस्तानचे एजंट आहेत का? जर त्यांनी एखादी गोष्ट चांगली केली, त्याला चांगलं म्हटलं, बिघडलं कुठे? मध्यंतरी मोदी साहेबांच्या एका निर्णयाच्या बाबतीत 370च्या बाबतीत उद्धव साहेब विरोधात असूनही काय शिवसेनेने 370चं समर्थन केलं नव्हतं का? केलं होतं आम्ही 370चं समर्थन. बुरखाबंदीचं समर्थन केलं नव्हतं का? केलं होतं बुरखाबंदीचं समर्थन. त्यावेळेस मला सुचलं नाही.
म्हणजे ह्याला व्हॉटअबाउटरी करण्यापेक्षा की तेव्हा का म्हणले नाही, मग आता काय म्हणताय, असं जी व्हॉटअबाउटरी ती करताय ती उलट्या बाजूने मी सुद्धा करू शकतो, पण यात हसील नाहीये की बर महाराष्ट्राची बर संस्कृती बर आता चांगल्याला शीतलताई चांगलं हसतायत घडवण्यात पुन्हा पुढे एकदा, जावं. त्यांना हात वर नाही, एक करतायत. लक्षात मी घ्या त्यांच्याकडे की केवढं उत्तरासाठी जातो. मला त्यांना हे बालिशपणाचं विचारायचं आहे, विधान आहे की एवढं तुमच्या चेहऱ्यावरती बालिशपणे जे हसू आहे ते हसू पद्धतीने येताना जे- तुम्हाला ते एकतर तू राहशील राजकारणामध्ये नाहीतर मी राहीन हे वाक्य सुद्धा आठवतंय का? बॅकग्राऊंडला कुठेतरी ते पण ऐकू येतंय का, जे उद्धव साहेब म्हणाले अगदी होते? अगदी जेव्हा महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दलच्या हे बाता मारतायत तेव्हा गेल्या 2.5 वर्षात आमच्याबद्दल काय काय बोलले होते ह्या सगळ्या गोष्टी मला रिकलेक्ट होत होत्या. त्याच्यामुळे माझ्या चेहऱ्यावर हसू येत होतं. ते विचारत होते की फडणवीस हे पाकिस्तानचे आहेत का, मग एकनाथ शिंदेबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, ते पाकिस्तानचे होते का, तरी तुम्ही त्यांच्याबद्दल आज ज्या पद्धतीने बोलताय. बरं, एक लक्षात घ्या की उबाठाची जी काही वैचारिक गडबड चालली ही एवढ्या टोकाला गेलेली की आज त्यांचे कुठलेही प्रवक्ते याच्यावर चर्चेला येऊ शकले नाहीत. त्यांना समर्थकांना पाठवायला लागले. यावरूनच तुम्हाला समजतं की त्यांनाही कळत नाहीये की संजय राऊत नक्की बोलतायत काय, कारण संजय राऊतना खरोखर कोणी सिरियसली घेत नाही. त्याच्यामुळे ते वाईट बोलले काय किंवा चांगले बोलले काय. पण अचानक एखादा माणूस, एखादा मरकट जेव्हा उड्या मारून गोल गोल फिरत असतो आणि अचानक तो सरळ चालायला लागला की आपल्याला आश्चर्य वाटतं. तसा हा आश्चर्य वाटलेला आहे. त्यांना कोणीही सिरियसली घेत नाही ही गोष्ट तेवढीच खरी आहे. पण तरी सुद्धा आज जे काही ते बोललेले आहेत, जे काही त्यांनी सामन्यामधून लिहिलेले आहे आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल बोलले, तर मला वाटतं संजय राऊतांची मागची विधानं बघावीत. म्हणजे असे शब्द ते बोललेले आहेत की जे आपण बोलू शकत नाहीत. मग ती महाराष्ट्राची संस्कृती होती का? एका महिलेच्या संदर्भात तर एवढ्या वाईट परिस्थितीत फोनवर बोललेले आहेत, ते फोनची क्लिप आजही उपस्थित आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती होती का? त्याच्यामुळे संस्कृतीच्या बाता तुम्ही मारूच नये. ही तुम्हाला उपरती का झालेली आहे, हे तुम्हाला बोलावंसं का वाटलेलं आहे, याच्या मागची मेख काय आहे, आपले जाणारे सर्व लोक आहेत त्यांना थांबवण्याचा, थोपवण्याचा कुठेतरी प्रयत्न सुरू आहे का? आणि ज्या पद्धतीने उबाठामधून संजय राऊतांच्यावर ज्या पद्धतीने मारा केला जातो, ज्या पद्धतीने त्यांच्यावर टीका केलेली जाते, ही टीका थांबवण्यासाठी काहीतरी वेगळ्याकडे लक्ष द्यावं शिवसैनिकांचं, यासाठी हे केलं जाते का? हा खरा तर महत्वाचा मुद्दा आहे. तर त्याच्यावर न बोलता त्यांचे प्रवक्ते कोणी न येता दुसरे कोणीतरी येऊन इथे आम्हाला महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल आणि कोण पाकिस्तानात आहे आणि कोण महाराष्ट्रात आहे हे जर सांगणार असतील तर जयश्वाणी, मला वाटतं जयश्वाणी. आम्ही ऐकायला इथे बसलेलो मला नाही. कोण त्या मॅडम कोण बोलतायत, मला चेहरा माहित नाही, मला प्लीज नावं सांगा, मी उशिरा join शीतल झालोय. शीतल म्हात्रे आपल्या सोबत आहेत अच्छा, आणि ओके, शीतल म्हात्रे आपल्या सोबत आहेत आणि मॅडम. विश्वासजी आता पाठक काय, आपल्या काय, सोबत आहेत. आता मला पण बोलू देत ना सर, आता मला फक्त उत्तर देऊ देत. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की शीतल म्हात्रे मॅडमनी या विषयांवरती बोलू नये, कारण की त्यांच्या साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं ना की या लोकांच्या मांडीला मांडी लावून बसण्यापेक्षा मी राजीनामा देतो, माझा राजीनामा घ्या. ते का बोललेले तेही त्यांनी तेव्हा स्पष्ट केलं होतं. शीतल मी मध्ये बोललो का? शीतल मॅडम मध्ये बोललो का? पण मी डेस्परेट बोलणार होऊ का? नका. चुकीचं आम्ही ऐकणार Desperate नाही होऊ अजिबात. नका. शीतल मॅडम डेस्परेट होऊ नका. आम्ही प्रवक्ते आहेत, Desperation तुम्ही वाईट आहे. प्रवक्ते नसतील तर आम्ही अजिबात ऐकणार नाही. डेस्परेशन वाईट आहे, याचा अर्थ आपल्याकडे विचार उरला नाही की माणूस डेस्परेट होतो. थांबा जरा, घाई करू नका. तुम्हाला मी अजिबात काही करत नाहीत, आपण काळजी करू नये. आपले प्रवक्ते जयश्वाणी काय बोलले जयश्वाणी याचं उत्तर द्यावं. जयश्वाणी वेगळ्या मुद्द्यांकडे नको जाऊया. मी विश्वास पाठक सरांकडे अहो, जातो. मी विश्वास अहो, पाठक मला यांच्याकडे बोलूच देत जातो. मला नाहीये. त्यांना ही विचारायचंय, पद्धत नाहीये ना. तुम्ही जो मुद्दा मांडला तो घेऊनच जातो. तुम्ही जो मुद्दा मांडला तो माझा- घेऊनच माझा- जातो. ऐका, ऐका, शेवटी माझा मुद्दा शेवटी काय आज आहे? तुम्ही पूर्ण त्यांचं ऐका. कौतुक केलेलं आहे, त्यांची पण प्रतिक्रिया घ्यावी लागेल ना जयश्वाणी. अहो, असं काय पण- अरे, पण करता? मला एक गोष्ट भारत सांगा. मला एक पाकिस्तान गोष्ट नाहीये सांगा. ऐका, असं ऐका, ऐका. असं मला ऐका, मला फक्त एवढंच सांगा, मला हा. फक्त एवढंच सांगा. महाराष्ट्रामध्ये यापुढे विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांच्या चांगल्या गोष्टींचं कौतुक करायचं नाही असा नियम आज ठरवून टाका, उद्यापासून नाही करणार. चला बोला, भारतीय जनता पार्टीच्या 2.5 वर्ष हा कौतुक निरोध हा करावं, कुठे भारतीय जनता होता? पार्टीला काय कायदा? problem आहे करायला? आणि अमुक एकाचं करायचं आणि अमुक एकाचं का करायचं नाही, हा कुठला नियम आहे? माझी मर्जी ना, मला वाटेल तसं मी करीन, काय प्रॉब्लेम आहे? मेरी मर्जी असं ते चांगलं म्हणतात. आहे का? मेरी मर्जी म्हणतात. चला ठीक आहे, अहो पण प्रतिक्रिया तर घेऊ दे. तुम्ही ज्यांचं कौतुक करताय, माझं म्हणणं आहे तुम्ही ज्यांचं कौतुक केलं त्यांची प्रतिक्रिया तर घेऊ दे. त्यांची प्रतिक्रिया तर घेणं महत्वाचं आहे ना. विश्वास पाठकजी ते म्हणतायत की भारत पाकिस्तान करण्याची गरज नाहीये, असं म्हणून याकडे शत्रुत्व म्हणून केवळ याच्याकडे बघता येणार नाहीये. आम्ही कौतुक केलं, मोठ्या मनाने कौतुक केलं असं त्यांचं म्हणणं आहे आणि जेव्हा आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही ते कौतुक करू. मोठ्या मनाने आम्ही कौतुक केलं हा शब्द माझा नाही, माझ्या तोंडात शब्द नका घालू. मी म्हटलं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि मग आम्ही मोठ्या त्याचं मनाने नाही कौतुक केलं का? ते मोठ्या मनाचं क्रियाविशेषण तुम्ही लावलेलं आहे. कौतुक करायला मन मोठं लागतं, असं काय करता? कौतुक करायला मन मोठं लागतं. ऐका, ते तुम्ही म्हणा की आमचं मन मोठं आहे, पण मी म्हणलो मोठं आहे असं नका बरं म्हणू. ठीक आहे, चला चला तुम्ही नाही म्हणलात तुमचं त्याच्या मन मोठं आहे. मी विश्वास पाठक यांच्याकडे जातो. विश्वास पाठकजी, मला यातला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की भारत पाकिस्तान आणि शत्रुत्व हे सगळे मुद्दे जयश्वाणी आता बोलतायत, पण हे बोलत असताना मागे जे काही झालं, एकतर तू राहशील नाही तर मी राहीन, ही काही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे, हेही त्यावेळेला सांगावं लागेल हे मुद्दे आपण ऐकून घेत असताना.
बघा उबाटा ठाकरेला जर महाराष्ट्राच्या संस्कृतीची जाण होत असेल तर आम्ही त्याचं स्वागत करतो. मात्र संजय राऊतांकडनं महाराष्ट्राला आम्हाला अजिबात अशी शाश्वती नाही की त्यांच्या वागण्यामध्ये आजपासून कन्सिस्टन्सी राहील. बरं. ते लागलेच उद्या काय बोलतील परवा काय बोलतील याच्यावर देखील आपण डिबेट घ्यावी. मूळ मुद्दा हाच आहे. संस्कृतीचा विषय निघालेला आहे. अहो परमपूज्य भगवा ध्वजाला फडके म्हणणारे तुम्ही, कमळ चिन्हाला तुम्ही कमळाबाई म्हणणारे, 50 खोके ऑल ओके अशा टाईपचे हिंडवणारे तुम्ही, एक तर मी राहील किंवा तू राहणार अशा टाईपचं तुम्ही देवेंद्र फडणवीसांना आव्हान करणारे असे अनेक मुद्दे आहेत. बोलणारे आणि प्रधानमंत्र्यांबद्दल तुम्ही काय बोलले, गृहमंत्र्यांबद्दल तुम्ही काय बोलले, तुम्ही कच्च्या संस्कृतीचे गप्पा मारता. मुळामध्ये तुम्ही असंस्कृत आहात आणि आजपासून जर संस्कृत होत असाल तर आम्ही तुम्हाला मदत करू आणि तुम्ही आमच्या याच्यामध्ये या. मात्र आम्हाला अजिबात याची शाश्वती नाही. आमच्या याच्यामध्ये या म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे विश्वास पाठक? एक तर हे नाही मला पाठकपर्यंत झाल्यावरती मलाही संधी द्याल प्लीज. नाही म्हणजे आम्ही तुम्हाला शिकवू संस्कृतीचे धडे आम्ही तुम्हाला ट्रेनिंगसाठी देऊ. या. सोबत येऊ आम्हाला नका, तुमची ट्रेनिंगसाठी आवश्यकता या. नाही. हा. आमचं सरकार मजबूत आहे. ऑफर नाही, तुम्ही संधी ट्रेनिंगसाठी देताय येऊ असं शकता. म्हणताय. ऑफर नाही, संधी म्हणून आम्ही बघू तुम्हाला याच्याकडे. करू. बर आता मी बोलू प्लीज. थांबा विश्वास पाठक यांचं पूर्ण होऊ दे, तुमच्याकडेच येतो. सोबत एकनाथराव शिंदे बाळासाहेबांची शिवसेना आहे. सरकार भक्कम आहे. आम्हाला कोणाची आवश्यकता नाही. पण जर तुम्हाला संस्कृती शिकायची असेल तर आम्ही शिकवू. मी एवढंच मर्यादितपणे बोलतोय. जयश्वाणी एवढंच जयश्वाणी सांगायचं आहे की यांचं जे काही वागणं बोलणं आहे. हा जयश्वाणींना बोलू दे. बोला हा मी पण हे अगदी जबाबदारीने सांगतो. मी जे काही माझ्या नेत्यांना ओळखतो, माझ्या नेतृत्वाला ओळखतो, मी एक खात्रीने सांगू शकतो ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस 1 तारखेला वागले, गडचिरोलीला जाऊन त्यांनी ज्या पद्धतीचं त्यांचं बिहेवियर होतं, तिथल्या जनतेला विश्वास देण्याचं, त्यांच्यासाठी काम करण्याचं आश्वासन देण्याचं, तसं देवेंद्र फडणवीस पुन्हा वागले तर त्यांचं पुन्हा कौतुक करण्यात येईल. त्यांनी चूक केलं तर त्यांच्यावरती टीका करण्यात येईल. कारण की राज्यघटनेचं जे पुस्तक आपण फॉलो करतो त्याच्यामध्ये विरोधी पक्षांची जबाबदारी ही दिलेली आहे. राज्यघटना डेमोक्रेसी जगभरामध्ये हेच सांगते की विरोधी पक्षांचं काम हे सत्तेवरती अंकुश ठेवण्याचं आहे, त्यातल्या चुका दाखवण्याचं आहे. ते काम आम्ही करत राहू. पण देवेंद्र फडणवीस जसं 1 तारखेला वागले तसं जर ते पूर्ण 5 वर्ष वागले तर पूर्ण 5 वर्ष त्यांचं कौतुक करू. काय प्रॉब्लेम आहे? आता काल कौतुक केलं बघा. मी पुन्हा एक मुद्दा सांगायचा प्रयत्न करतोय जो जाणीवपूर्वक निग्लेक्ट केला जातोय, दुर्लक्षित केला जातो आहे तो हा की काल स्तुती केली म्हणून उद्या केलीच पाहिजे हा काही नियम नाहीये. कंपल्शन नाहीच आहे ना तुम्हाला. म्हणणं आहे का की आज आम्ही स्तुती केली म्हटल्यावरती आता उद्या केली म्हणजे कन्सिस्टन्सी स्तुतीत राहील. माझं म्हणणं हे आहे की त्या कृतीवर आम्हाला अपेक्षा नाही. हो, एका कौतुकाविषयी नाही बोलत आहे. एका एवढ्यासाठी कौतुका जयश्वाणी तुम्ही गैरसमज करून घेताय आणि त्यातनं बोलताय. मी एका कौतुकाविषयी नाही बोलत आहे. मी म्हणतोय की उद्धव ठाकरे हे नागपूरमध्ये गेले, मुख्यमंत्र्यांच्या दालनात गेले, त्यांनी बुके दिला. महाराष्ट्राने हे जे काही फुलणारं नवं नातं आहे त्याच्याविषयी चर्चा अहो, हे केली. नवं नातं परत नाहीये, ते नार्वेकरजींनी अहो, जेव्हा नवं नातं वाल्मिक कसं? कराड शरण अहो, आला 25 त्यावेळेला त्यांनी अहो, कौतुक असं केलं, अहो, पोस्ट अहो, केली. हे नवं नातं कसं म्हणतात? ऐकी मला एक गोष्ट सांगा. पक्षाचे दोन शकलं झाली बरोबर आहे. एक एकनाथ शिंदेकडे गेला, एक आमच्याकडे आहे. ह्या 2 शकलांपैकी जेव्हा हे दोन्ही शकलं एक होते त्यावेळेस एकच संघटना होती. तेव्हा आम्ही 25-30 वर्ष भारतीय जनता पार्टी बरोबर नव्हतोच का? प्रमोद महाजन साहेब, गोपीनाथ मुंडे साहेब मातोश्रीवरती जात नव्हते का? बाळासाहेब भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या संयुक्त सभांना संबोधित करत नव्हते का? हो, नातं जुनं आहे. हो, मध्यंतरी राजकारणामुळे दोघांच्या भूमिका, राजकीय भूमिका, वैचारिक भूमिका, पक्षीय भूमिका बदलल्यामुळे त्यामध्ये अंतर पडलं. प्रत्येक जण आपापल्या भूमिकेप्रमाणे वागला. अरे नथिंग रॉंग इन इट सर. जगभरामध्ये असंच होत असतं की ज्यावेळेस तुम्ही तुमचे जे स्टँड्स असतात, तुम्ही जिथे उभे आहात त्या भागातून बघण्याचा तुमचा दृष्टिकोन ज्यावेळेस बदलतो, समोरच्या वस्तू ज्यावेळेस बदलतात. बरं आमची एवढी 25-30 वर्षांची युती होती त्यावेळेस तर ह्यांनी युती एका झटक्यात तोडून टाकली. एकनाथ खडसेंनी काय जे सांगायचं ते सांगितलं. माझं म्हणणं की त्यावेळेस त्यांच्या समोर ती परिस्थिती होती म्हणून त्यांनी तसं केलं. त्या परिस्थितीनुरूप माणसं वागत असतात. मी पुन्हा तेच म्हणतोय की उद्यापासून देवेंद्र फडणवीस साहेब जर कंटिन्युअसली 5 वर्ष असे वागले तर त्यांचं कौतुक करायला काय हरकत आहे? आता यशवंतराव चव्हाण साहेब असतील किंवा शरद पवार साहेब असतील, पाठक साहेबांना विचारा की त्यांच्या अनेक कार्यक्रमांना ह्यांचे अत्यंत मोठे दिग्गज नेते गेले. यांच्या चांगल्या कामांचं त्यांनी पवार साहेबांचं असेल, यशवंतराव चव्हाणांचं असेल, इतर पक्षीय नेत्यांचं असेल, अगदी कुठल्याही इतर पक्षीय नेत्यांचं मोदी साहेबांनी कौतुक केलं. ह्याही लोकांनी कौतुक केलं की बाबा आपण ज्या कार्यक्रमाला गेलो तिथे त्यांच्याविषयी चांगलं बोललं पाहिजे. पण जेव्हा विरोधात जातात त्यावेळेस त्यांनी टीका केली की नाही? अहो हेच तर लोकशाहीचं सौंदर्य आहे. तुम्ही कौतुक का केलं हे मी विचारलंच नाही तुम्हाला. तुम्ही कौतुक का केलं हे मी विचारलंच नाही तुम्हाला. तुम्ही कौतुक केलं याचा आनंद आहे ना, सगळ्यांना आनंद आहे. तुम्ही कौतुक केला, विरोधकांनी एखाद्या सत्ताधाऱ्याचं कौतुक केलं तर आनंद आहे. अहो पण माझ्या मते तुम्ही चर्चेचा विषय हा ठेवला कौतुक का केलं.
कारण की कौतुक केलं ह्याचा जर सगळ्यांना आनंद आहे तर मग आजची चर्चा संपली. छान आहे. आम्ही नाही भारतीय मी जनता विचारतोय पार्टीच्या मी तुम्हाला चांगलं विचारतोय म्हणू. आधी जी काही टीकेची भूमिका होती त्यानंतर ही दिलजमाई कुठून आली? आपला विषय जयेशवाणीजी स्पष्ट आहे. आधी सामना झाला जो महाराष्ट्राने बघितलाय, ज्यामध्ये ढेकूण, कोथळा आणि काय काय आलं होतं तुम्हालाही माहिती आहे. आता मी त्या सगळ्या तपशिलामध्ये जात नाही. हा, पण त्याच्यानंतर आता ती दिलजमाई दिसतेय महाराष्ट्राला, त्याच्याविषयी प्रश्न आहे. बाकी काही नाही, तुम्ही कौतुक करा की. बरं, तशी होऊ नये कौतुक असं करायला तुम्हाला कोण नाही वाटतं म्हणणार का? आहे? बरं तशी झाली तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का कोणाला? तो कोणाला ते दोघं असणार आहे? नेते बघून घेतील ना. ते दोघं नेते बघून घेतील. माझं असं म्हणणं आहे की दोन लोक एकमेकांशी सौहार्दपूर्ण वातावरणात वागत असतील, अरे ह्याचं आपण कौतुक करायला पाहिजे. आम्ही केलेल्या कौतुकाचं आज खरं तर कौतुक व्हायला पाहिजे की एवढं ह्यांनी टोकाचं एकमेकांवरती टीका केल्यानंतर सुद्धा आज चांगलं दिसलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जरा चांगलं म्हटलं गेलं. खरं तर या वृत्तीचं कौतुक करायला पाहिजे आज. शीतलताईंचं म्हणणं आहे या सगळ्यावरती, अगदी सुरुवातीला त्यांच्या मांडणीमध्ये त्यांनी म्हटलं की निवडणुकीचा जो निकाल लागला ना त्याची आलेली ही उपरती आहे. ज्यांच्या तोंडातून गटारगंगा निघत होते त्यांच्या तोंडातून अचानक गंगा निघायला लागल्यानंतर आश्चर्याचा धक्का तर वाटणारच आहे. शीतलताई म्हणतायत, अचानक जयेशवाणी संस्कृती, आमचे कसे जयेशवाणी 25 वर्षापूर्वी शीतलताईंना असा सौहार्दपूर्ण आक्षेप आहे संबंध की होते. ज्यांच्या अशा तोंडातनं पद्धतीने जर गटारगंगा बोलायला निघत होती लागले, त्यांच्या तर हसू येणारच. तोंडातनं गंगा निघायला लागली. त्यांनी आता काय हसू बघा येणारच. काय म्हणावं कारण त्यांनी म्हणत अचानक- राहावं. त्यांनी काय अचानक म्हणावे कालपर्यंत बंधन ज्यांना नाही, टरबूज त्यांना बोलत अधिकाराला होते, म्हणायचं. ज्यांना अहो, अकेला लोकशाहीत शीतल देवेंद्र मॅडमने क्या अधिकाराला करेगा, म्हणायचं. मैं रहूंगा त्यांनी या तुम बोलायचं नाही शीतल रहोगे, मॅडमनी. अशा पद्धतीने ज्यांना बोलत होते त्यांच्या कामाची अचानक कौतुक करायला लागल्यानंतर समोरच्याला आश्चर्याचा धक्का हा बसणारच. कारण ही व्यक्ती आज कौतुक करते, उद्या यांना परत अगदी कमरेखालचे सुद्धा टोमणे मारायला कमी करणार नाहीयेत. ना त्यांच्या त्या पक्षाकडून ना त्यांच्या फॅमिलीला सोडलं गेलं, ना त्यांच्या पत्नीला सोडलं गेलं, त्यांच्या शारीरिक गोष्टींवरून सुद्धा बोललं गेलं. ही त्यांची संस्कृती होती. आणि अचानक युटर्न घेऊन पूर्ण 360 अंशामध्ये कोलांटी उडी मारून अचानक कौतुक करायला लागल्यानंतर माणसाचं डोकं ठिकाणावर आहे की काय असा प्रश्न नक्कीच पडतो. कारण या व्यक्तीने इतक्या खालच्या जयेशवाणी, दर्जाला त्यांचंही जाऊन पूर्ण होऊ तुमच्यावर द्या. टीका केलेली आहे की कोणी शहाणा माणूस अशी टीका करू शकत नाही. हा, त्यांचं झालं बोलणं की मी बोलणार. हो, मी बोला, त्यांचं झालं की बोला, बोलणार बोला. नाही, माझी ती सवय जरा नाही. मला बोलू माझं द्या म्हणणं ना. फक्त एवढंच आहे, शीतलताईंनी काय म्हणावं हा शीतल मॅडमचा त्यांचा स्वतःचा विषय आहे. मी त्यांचं माझ्या कोण पक्षाची सांगितलं भूमिका असू शकतो, मांडते तो माझा नैतिक मी अधिकार माझ्या आहे, माझा स्वतःची कायदेशीर भूमिका अधिकार अजिबात पण आहे. मांडत नाही. कदाचित तुम्ही तुमची स्वतःची भूमिका मांडत असाल, पण प्रवक्ता म्हणून मी अतिशय जबाबदारीने माझ्या पक्षाची भूमिका मांडते. अहो मी समर्थन करतोय तुमच्या स्वतःच्या म्हणण्याचं. मी असं म्हणतोय तुम्ही बोलू तुमच्या द्या, स्वतःची मला भूमिका बोलू द्या. मांडू विश्वास शकत पाठकजी, नाही. विश्वास माझ्या पाठकजी बोला. फक्त विश्वास एवढंच पाठकजी आहे बोला. थांबा की तुमच्या थांबा म्हणण्यावरती विश्वास मी पाठकजी पुन्हा बोला. वेगळं काय म्हणणं मांडू. मी माझं म्हणणं मांडतो मला आहे. किती- मी माझ्या पक्षाच्या एक बाबतीत simple माझा question. जयेशवाणी. ते म्हणतो. शेवटची 2 मिनिटं आहेत माझ्याकडे, शेवटची 2 मिनिटं आहेत. जयेशवाणी जरा आता थोडं शांत राहा. तुम्ही जयेशवाणी, त्याच त्या गोष्टी रिपीट ऐकून घेऊया थोडंसं. समोर मला 2-3 गोष्टी मांडायच्या आहे. हां, मला सांगा, आजच आमच्या मुख्यमंत्र्यांनी एक ट्विट केलं, त्यात महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीमध्ये कसा नंबर 1 आणि किती मोठ्या प्रमाणामध्ये आले त्याच्याबद्दल उद्या सामन्यामध्ये त्याचं कौतुक होणार का? दुसरं, 100 दिवसाचा अजेंडा घेऊन ज्या प्रकारे मुख्यमंत्री झपाटल्यासारखं काम करतात महाराष्ट्रामध्ये त्याच्याबद्दल कौतुक करणार का? लाडली लेकच्या माध्यमातून इतक्या महिलांना जो पैसा मिळायला सुरुवात झाली, महिला खुश आहे, त्याचं कौतुक करणार का? त्यामुळे उगाच त्या कौतुकाच्या थापा बंद करा. यांनी एक वन ऑफ अशा टाईपचं एक आज ॲप्रिसिएशन केलं आहे. उद्यापासून यांची वर्तणूक कशी राहील ती आपण तपासूया. नक्की. बरं, ते स्वतः सुद्धा त्यांच्या कौतुकाची गॅरंटी देत नाहीत, त्यामुळे उद्या कौतुक करणार का प्रश्न मी घेऊन जयेशवाणींकडे जात नाही. पण तुम्हाला काही म्हणायचं जयेशवाणी, अगदी शेवटचं मिनिट आहे. मला एवढंच फक्त सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टीनी एक यादी पाठवून द्यावी की आम्ही कशा कशावरती कौतुक करायला पाहिजे, आपण त्याच्यावरती विचार करूया. त्या यादीच देतात ना, नाही, हे तुमचं आम्हाला एवढं सांगायचं, हा तुमचा नौटंकीपणा आहे. हा तुमचा नौटंकीपणा आहे. आमचा तुमच्यावर अजिबात विश्वास नाही. उद्यापासून परत तुम्ही त्यांचा मुद्दा हा आहे की तुम्ही मागच्या काळामध्ये जे जे काही म्हणलायत की नाही, तुमची दोस्ती तुटल्यानंतर जे जे काही बोलणं झालेलं आहे जाहीरपणे सगळ्या सभांमध्ये वगैरे, त्याच्यानंतर त्यांचा विश्वास राहिलेला नाहीये असं त्यांची स्पष्ट भूमिका आहे. अगदी शेवटाकडे होत आपण. हास्यास्पद भूमिका आहे. जयेशवाणी, तुमची आणि तुमच्या पक्षाची फार हास्यास्पद भूमिका झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब लोकसभेमध्ये उभं राहून काल परवा ज्यांचं त्यांनी तोंड भरून कौतुक केलं त्या मनमोहन सिंगांना छाते के अंदर भिगणे वाला पंतप्रधान वगैरे अशी शेलकी विशेषणं लावली होती. तुम्ही हे विसरलात का?
बरं चला चला आपण या सगळ्या तपशिलामध्ये नको जाऊया. एक गोष्ट लक्षात येते इथे की ज्यांनी कौतुक केलेलं आहे तेही गॅरंटी देत नाहीयेत की पुन्हा आपण कौतुक करू. ज्यांचं कौतुक झालेलं आहे त्यांनी सुद्धा या कौतुकाचा स्वीकार केलेला आहे. मात्र पुन्हा हे कौतुक होत राहील याची त्यांनाही काही मित्र म्हणून किंवा काही सहकारी म्हणून शाश्वती वाटत नाहीये. इथं शेवट करत असताना या सगळ्या चर्चेचा मला बशीर बद्रे यांचा शेर आठवतो जेव्हा ते म्हणतात की दुश्मनी जमकर करो लेकिन ये गुंजाइश रहे की जब कभी हम दोस्त हो जाए तो शर्मिंदा न हो. मला वाटतं ही जी गोष्ट आहे ती सगळ्या राजकारणी मंडळींनी लक्षात ठेवायला पाहिजे. याच नोटवरती आपण या चर्चेच्या धुरण्यामध्ये आपण इथेच थांबतोय. सगळ्या मान्यवर पाहुण्यांनी आपल्याला या चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल सगळ्या मान्यवर पाहुण्यांचे आभार. धुरण्यामध्ये आज आपण इथेच थांबतोय. बघत राहा पुढारी न्यूज.